नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण इंटरेस्टिंग अशी टेंडर कोकोनट मँगो स्मूदी म्हणजे शहाळं आणि आंब्यापासून तयार होणाऱ्या स्मूदीची रेसिपी बघणार आहोत। ही स्मूदी तुम्ही नाश्त्यासाठीही खाऊ शकता किंवा डेझर्ट म्हणूनही खाऊ शकता। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे टेंडर कोकोनट म्हणजे शहाळ्याचे तुकडे, शहाळ्याचे पाणी, भिजवलेले काजू, 2 मोठे आंबे, डाळिंबाचे दाणे, काजू बदाम पिस्त्याचे काप आणि गूळ। रेसिपी अतिशय सिंपल आहे। सर्वप्रथम आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे। इथे मी 2 मोठे हापूस आंबे घेतलेले आहेत आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे। सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा रस, शहाळ्याचे तुकडे, गूळ, भिजवलेले काजू आणि नंतर शहाळ्याचे पाणी घालावे। येथे मी काजू 3 ते 4 तास भिजत घातले आहे। तुम्ही रात्रभरही भिजत ठेवू शकता। तुम्हाला जर नारळाचे पाणी घालायचे नसेल तर त्याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता। हे सर्व मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचे आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। ही स्मूदी असल्यामुळे थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी ठेवावी। स्मूदी सर्व करण्यासाठी मी येथे एक नारळाची करवंटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये स्मूदी सर्व करणार आहे। नारळाच्या करवंटीमध्ये स्मूदी घ्यायची आहे आणि नंतर स्मूदीला काजू बदाम पिस्त्याच्या कापांनी आणि डाळिंबाच्या दाण्यांनी गार्निशिंग करायचे आहे। साखरेचा वापर न केल्यामुळे ही स्मूदी अतिशय हेल्दी आहे आणि ही दिसायलाही अतिशय सुंदर दिसते। तुम्ही देखील ही हेल्दी आणि झटपट रेसिपी करून बघा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।